निघतो चला. पहिला पैसे खुली. चला गाईस, गावदेवी माते की जय. जय श्री महाकाल गाय सगळ्यांना. जय श्रीराम. आपण बाहेर निघलोय देवाच्या दर्शनाला. अँड थोडासा आता मी झोपलो तर नाही बिलकुल, बट सगळी येणार आहेत आता. सगळी येतील. आता 4 वाजलेत. करू नंतर ब्लॉगिंग आरामात. तर फक्त निघलोय भाई. चला भेटू. आज फुल मोठा ब्लॉग होईल आणि मजा आहे मस्तपैकी. फक्त नीट देवाला बरं नीट आहे ना आम्हाला. हे बघा सकाळी सकाळी कोण भेटले. त्यांचा एक्सपिरियन्स झालेला आहे. आमचा एक्सपिरियन्स भाई महाशिवरात्रीचा आहे. जरा वेगळी काहीतरी फिलिंग आहे. मी पण घेऊ का पिंडी दर्शन आहे ना, तो नशीबच नाही ना. चल चालू चला चलो बाय. हे बघा ब्लॉगर नंबर 1. याला सबस्क्राईब करा तुम्ही. नाव बोल रे. नाव बोल ना. प्रथम एस पी ब्लॉग. आता इकडे CNG भरत लावले आम्ही मस्त आहे की. जय श्रीराम. वाजलेले आहेत 7:45. वाटत नाही भाई, बिलीव्ह नाही होत. निघलोय आता गाडीत. नंतर बसतो स्टोऱ्या सांगतो तुम्हाला. कधी पासून मी हसतच आलोय. आपले महानशा झोपलेले आहेत मस्त थोड्या वेळ. आणि याही तर पूर्ण उलटी करून वाट लावले गाडीची. जाऊ दे आता, त्याला नाही जमला तर काय करशील. चला गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. वापस आम्ही निघलो काय आता. ए यार तुझा ब्लॉग करणार. आपण निघालो आता CNG वरून. आता एक 200 किलोमीटर बघायची गरज नाही. 200 किलोमीटर आरामात. 200-300 आरामात झाला आता आपली. सीट बेल्ट लावतो पहिला मी. ब्लॉग बंद करू. मी तर भाई आपलं काय, आपण ड्रायव्हिंग नाही करत आहे. जेव्हा प्रथमला कंटाळा येईल तेव्हा आपण ड्रायव्हिंग करू. नाही तोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत त्याला करून दे. आता त्याला स्टोरी सांगतो मी तुम्हाला. कसा प्लॅन ठरला उज्जैनचा ना, कसा अचानक निघलो. बघा अचानक तर निघलो नाही ना, देव बोलवल्याशिवाय जात नाही. त्याच्यानंतर मग डिसेंबर पासून प्लॅनिंग चाललेली माझी. जायचं ऐकतं ना मोगले आता. हो हा ऐकतं ना रे. डिसेंबर पासून प्लॅनिंग चाललेली आहे. जायचंय. जानेवारीमध्ये 2 वेळा कॅन्सल. फेब्रुवारीमध्ये 2 वेळा कॅन्सल ना. मार्चमध्ये ना फेब्रुवारीच्या 29ला फिक्स झालेला एकदम उज्जैन ना, तर तो पण कॅन्सल झाला ना लगेच. मग तेव्हा माझा मूड ऑफच झाला. मग तेव्हा मग देवाला बोलवत असेल तर बोलव. फुकटची आशा देऊ नको मला. डायरेक्ट असा भांडलो पाहिजे देवाशी. लगेच 1 तारखेला गाडीवर चालवलो संध्याकाळी. ऐकतं का मोगल्याना. गाडीवर चालवलो संध्याकाळी. प्रथमचा फोन. कुठे आहे रे. मी गाडी चालवतोय. उज्जैन प्लॅन करायचा का. मी गाडीला डायरेक्ट ब्रेक. तुला काय बोलते चला. मी एका पायावर रेडी होतो. 2-3 घ्या डायरेक्ट निघू आपण उज्जैन. नंतर आपण दुसऱ्या दिवशी बोलतो जे कॅन्सल करू रे. बुक नाही. ब्रेकअप जेवढा हट नव्हतं ना तेवढा हट झालेला भाई. एकदम असा 1 दिवस असा उदास होऊन बसलेलो मी. नंतर वापस ठरला भाई चला जायचं तर जायचं. गर्दी भेटून तर नको भेटून दे. महाशिवरात्रीला जाऊच आपण. मग भाई निघलो आणि तुमच्या समोर आहे आता. बिलीव्ह तर होत नाही चाललोय. एवढे बघा फुल गँग घेऊन जत्रा बित्रा. यो मोगल्या आला तर काय टेन्शन नाही. म्हणून घरात ना सोडलं गाडी घेऊन. आता सोडत पण नव्हते बिलकुल गाडी घेऊन तर घरांशी. पण आता सोडले तर यस सोबत राहा. आणि ब्लॉग्सला प्रेम द्या माझ्या आणि प्रथमच्या पण. प्रथमचा ब्लॉग तुम्ही सर्च करा. प्रथमेश पाटील ब्लॉग्स. ट्रेंडिंग चालले तो पण सध्या. ट्रेंडिंग हॅशटॅग काय 1000ला ये लवकरच. चला भेटू आपण आता पुढं. टायमिंग सांगतो 8 वाजले बघा. आता 8 वाजतीलच. वाजलाय भाई 11:15. सगळी झोप काढून उठले. प्रथमने जरा रेस्ट घेतलेला 15-20 मिनिटं. तेव्हा थोडी प्रणवने ड्रायव्हिंग केली. प्रणव आमचा ड्रायव्हर आहे. वेफर्स फोडून मस्त की त्याने ड्रायव्हिंग केली. चला ठीक आहे आता बघू पुढं. थांबलं बनवता फिरोड गाणी. चल भाई हवा नाही थोडी बाथरूम चा गाणी आहे ना. नको फोडू यार. चॉकलेट काढ. चॉकलेट काय चॉकलेट करतेस ना.
अरे प्रताप काय समजतं का नाही तुला यार इकडे काय चाललंय कोणला काय व्हायचं हांडे हम ही फोडेंगे परत मागू नको साडे 11 वाजले भाई नशिबाचा खेळ आहे खेळ आहे नशिबाचा खेळ आहे बोला आता बोली चालू आहे आता मी तुला सांगतो ना ती स्टोरी सांगितली ना त्या संगमनेरची तिचा देव आपलं हे बघ एवढे वाजलेत जेवायला काय थांबवत नाही आपला ड्रायव्हर सध्या तो सध्या रेमटवतोय गाडी पाणी पिया फक्त पाणी पियात आलंय नाही तशी कोक आहे आपल्याकडे तुमचा काय पियाला फुल आहे तसं काय टेन्शन नाही पण शेवटी जेवण तो जेवण आहे ना आणि सहजासहजी भूक पण लागत नाही जेवणात बाकी भोगलीला ना फुल जेवण चालू आहे मारते एक घास चला कोक कवा माहिती लोक मजा घ्यायला लागली भोगल्याना घेऊ दे रे बाबा एक आणि प्रथमेश काय बोललेला प्रथमेश काय घ्या आता कोक बिग घ्या जे आता घ्या लागेल ते कुठला काय लागते त्या होय तुला काय पाण्याची बॉटल घे रे चला काय इकडे जेवायला थांबलो आम्ही आता घरातलं जेवण आणलेलं आहे आणि सगळा ब्लॉगरची ब्लॉगिंग चालू आहे आणि जाम कंटाळून बाबा आता फ्रेश होऊ जरा कारण की जाम प्रवास केला जाम प्रवास केला आता जेवायला चालू केलं आम्ही आता जिरा राईस भात पीत घरचा जेवण हॉटेलचा चला जेवण करायला भेटू आपण जेवण झाले आता निघू आरामात कम से कम आम्ही आता 2-3 तासाच्या आसपास उज्जैन पोहोचू मग पोहोचल्या ब्लॉकवर आता जेवलोय मस्त पोट टाईट आता बघतो झोपी बाद भाई झोपायचा फक्त आता झोपा का आता मस्ती नाही पाहिजे चला गणपती बाप्पा मोरया अरे फुकाची वाट लागायची छातीवर कुठं तरी थांबलो आम्ही शनी महाराजची मूर्ती आहे आणि बघा देव बिव किती आहेत आणि किती सारे देव देवी आहेत शंकर पार्वती साईबाबा आणि बाहेर पण बघा कसा आपल्या बजरंग बलीची मूर्ती आहे भाई मोठी एकदम किती किलोमीटर आहे बघा 40 किलोमीटर आहे फक्त आणि वाजलेले आता 4:45 म्हणजे 5:30 वाजता आम्ही झोपू मध्ये 5:30 वाजता पोहोचू मला बरोबर बोलला व्हिडिओ लवकर बंद नाही करायची कॅप्चर करताय उतरूया आपण कमानी जवळ आणि फोटो वगैरे काढूया सर्वांचे काढूया ओके आता प्रथमेश बोलायचं ठीक आहे मी काय बोलत नाही कमानी लेट्स गो वी आर इन उज्जैन गाईस उज्जैनला आयलंय मम्मी उज्जैन एक ओरडते माहिती आहे ना उज्जैनला आहे रोहन दादा उज्जैनला आहे चलो 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 फोटो काढू मस्त भाई यो बघा हॉटेल प्रकल्प आपली ही मस्त आहे एकदम पद्धतशीर बुक केलेला ऑलरेडी आम्ही गाडी इथं आहे आता गाडी इथं पार्किंग लावायची पद्धतशीर रेवाचा भाई नो टेन्शन कसला काय नाही 4-व्हीलर पार्किंग लावू डोल्यासमोरच तर बघू कसा काय होते सगळा ये नाही रे विचार त्याला नक्की एकच आहे ए दोस्त भाई क्या नंबर है एक ही है ना 1 2 3 4 नाही रे सर भाई तुम्हाला रूम टूर देतो रूम टूर आ जाओ महल में आ जाओ ये देखो छोटा सा गरीब का महल है ये तर मेन आहे आणि मस्त इथे एक्सटेंडेड बोर्ड आहे मस्त आपला काम फिट होणार आहे आणि हा ब्लॉग फक्त ना ट्रॅव्हल ब्लॉग होता आता कॉरिडोर मध्ये जर आम्ही गेलो तर कॉरिडोर मधला आपला ब्लॉग होईल मिजाशी करू नका मस्त आहे की जे शिवरात्रीला भेटला आपल्याला देवाच्या कृपेने मी जास्त नाही करत तुम्हाला थार पाहिजे एसी वाली रूम आहे ना एसी वाली आहे ना